आज सकाळी सातपूर कॉलनी येथील श्री सप्तशृंगी माता मंदिरापासून श्री कानबाई मातेची भव्य मिरवणूक सातपूर सार्वजनिक श्री कानबाई माता महोत्सव समितीच्या वतीने काढण्यात आली। सातपूर शहरातील विविध भागातून आपल्या बालगोपालांसह महिला पुरुष मोठ्या संख्येने या मिरवणुकीत मोठ्या उत्साहात सामील झाले होते। मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी सडा रांगोळी महिलांच्या वतीने काढण्यात आली होती। तसेच फटाक्यांची आतिषबाजी चौकाचौकातून या मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले। श्रमिक नगर येथील श्यामलाल गुप्ता हिंदी विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे लेझिम नृत्य यावेळी आकर्षण ठरले। सातपूर विभागातील विविध राजकीय पक्षांचे सर्वधर्मीय सर्वपक्षीय विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांसह महिलांनी मोठ्या संख्येने या कानबाई उत्सवाच्या मिरवणुकीत ढोल ताशाच्या गजरात ठेका धरला। चौरंगावर आकर्षक सजवलेल्या कानबाई मातेची मूर्ती डोक्यावर घेत गुलालाची उधळण करीत कानबाई चालनी गंगेवरी उमाय अशी गाणी गात ढोल ताशाच्या गजरात निघालेल्या भव्य कानबाई मातेची मिरवणूक सातपूर कॉलनी, अनंतछाया, सावरकर नगर, अशोकनगर या मार्ग मिरवणूक काढण्यात आली। दरम्यान सातपूर सार्वजनिक श्री कानबाई माता उत्सव समितीच्या वतीने अशोकनगर येथील प्रमुख चौकात अवघ्या खानदेशवासियांची आराध्य देवता कुलस्वामिनी श्री कानबाई माता महोत्सवाच्या निमित्ताने आलेल्या सर्व भाविक भक्तांसाठी फराळ वाटपाचे तसेच आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांच्या स्वागत सत्काराचे आयोजन करण्यात आले होते। या उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजू पाटील, कार्याध्यक्ष गीताताई संजय जाधव, कोर कमिटीचे प्रकाश महाजन यांनी मनोगत व्यक्त करीत सर्व मान्यवरांचे आभार मानले। सुरू करण्यामागे माझा एकच हेतू आहे। आता आम्हाला इथे 50 वर्ष होत आलेले, आमचे वडील 70-72च्या काळामध्ये इथे आलेले। आता आमची तिसरी पिढी आम्ही दुसरी पिढी आम्ही गावापर्यंत जातो, तर तिसरी पिढी ही गावाला कधी जाणार, त्यांना भावंडी कधी ओळखणार। त्याच्याकरता आपली हा जो उत्सव आहे हा आपल्या प्रत्येक घराघरामध्ये पुढच्या पिढीला हा आपली संस्कृती त्यांनी जपली पाहिजे। याच्या मागचं माझं मुख्य कारण हे आहे। बघितलं असेल त्याच्यामध्ये सर्व समाजाचे आहे, संस्कृती आपल्या मुलांना पुढे कळाली पाहिजे, याचा मागचा हेतू आहे। पण पहिलं वर्ष होतं धाकधूक होते मनामध्ये की कसं होईल हा कार्यक्रम 3 दिवसाचा असतो। 3 दिवसाला खूप प्लॅनिंग करावं लागतो, खूप निधी असतो, सगळ्या गोष्टी असतात। त्यांनी पण मला फुलाची पाकळी, मी त्यांच्याकडे गेलो, कोणी मला नाही म्हटलं नाही, त्यांचे मी अगदी मनापासून आभार करतो। कानबाई माता सर्वांना सद्बुद्धी देवो, सर्वांचे आरोग्य चांगले ठेवो, मी एवढी प्रार्थना करतो। काही दोन संपवतो, काही चुकला असेल तर लहान बाळ मला माफ करा। शुभेच्छा आणि अशी जे की ठेवा सर्वजण, खरंच तुमले किंमत शे रामराम बी म्हणतात। आठे जमलेला बठ्ठा मना मायबाप व पश्चिम प्रभागातील सर्व मान्यवर व पश्चिम प्रभागातील आपल्या सर्वांच्या लाडक्या सीमाताई महेश हिरे आमदार यांचे मी मनपूर्वक स्वागत करते। त्यांची उपस्थिती आपल्या 2024 कानबाई माता सार्वजनिक कानबाई माताचं पहिलं वर्ष त्यांनी आपल्याला आपला बहुमूल्य वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचा अभिमान व्यक्त करते व प्रमुख पाहुण्यांचे देखील आभार व्यक्त करते। मनात सर्व महिला भगिनींनी छान उत्स्फूर्त नाची राहणार, कानबाईना उत्सव साजरा कर राहणार, यापुढे असाच कराना शेतस मी सर्वांना आभार व्यक्त करस की आणि व समितीनं बी करस।
मला एक सर्वसाधारण महिलेने कार्याध्यक्षांना मान दिला त्याबद्दल मी सर्व खानदेशवासियांनी आभारी व्यक्त करते। जय खानदेश, जय हिंद, जय महाराष्ट्र। उपस्थित सर्व समाज बांधवांनी, या परिसरातील सर्व रहिवाशांनी या कार्यक्रमासाठी अनमोल असं योगदान दिलेलं आहे। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी योगदानच नाही तर मिरवणुकीमध्ये सुरुवातीपासून जर आपण चित्र बघितलं तर फक्त खानदेशवासीय नसून या कार्यक्रमासाठी सर्व भागातील सर्व मान्यवर, सर्व नागरिक बंधू भगिनी या कार्यक्रमाला आले, त्यांचं मी उत्सव समितीतर्फे हार्दिक स्वागत करतो। नाशिक पश्चिम विधानसभेच्या आमदार सीमाताई हिरे यांनी या कानबाई उत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना तसेच सर्व भाविक भक्तांना भरभरून शुभेच्छा व्यक्त केल्या। जय खानदेश। आपल्या कानबाई उत्सव मिरवणुकीच्या निमित्ताने इथे उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर, त्याचबरोबर सर्व खानदेश मराठा मंडळाचे सर्व कार्यकर्ते, उपस्थित सगळ्या माझ्या मोठ्या संख्येने जमलेल्या भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम आज एक नवीन उपक्रम आपण इथे सातपूरमधून सुरू केलेला आहे। कानबाई मातेची मिरवणूक आणि उत्सव हा साजरा करत आहोत, त्याबद्दल सर्व कार्यकारी मंडळाचं मी मनापासून कौतुक करते। खरं तर आपल्या खानदेशची लाडकी कुलस्वामिनी म्हणून कानबाई उत्सव आपण प्रत्येक जण खानदेशातला साजरा करत असतो आणि अगदी आदराने, अगदी प्रेम भावनेने आपण हा उत्सव साजरा करून सगळ्यांना सामील करून हा खरं तर मिरवणूक असेल, उत्सव असेल साजरा करतो। परंतु सिडकोत जरी ही मिरवणूक होत असली तरी सातपूरमध्ये आपण ही मिरवणूक करत नव्हतो। ही सुरुवात आपण केली आणि याला एक वेगळा आयाम दिला, त्याबद्दल सगळ्यांचं मी कौतुक करते। कारण आपल्या उत्सव, खानदेशचा उत्सव असेल, सगळ्या परंपरा असतील, सगळ्या प्रथा असतील, या प्रत्येकापर्यंत पोहोचल्या पाहिजे, म्हणून खरं तर या मिरवणुकीला जास्त महत्त्व आहे। आपण खानदेश महोत्सव घेऊन त्यातनं प्रत्येक गोष्ट ही सांगण्याचा प्रयत्न त्यातून करत असतो। मला वाटतं हा त्यापैकी एक भाग आहे आणि या उपक्रमामुळे निश्चितच आपल्या खानदेशच्या सगळ्या संस्कृती, आपली परंपरा ही प्रत्येकापर्यंत पोहोचणार आहे। आपल्या भगिनी या सगळ्या मोठ्या संख्येने इथे सामील झालेल्या आहेत आणि ही सुरुवात आहे। याच्या पुढे याचं स्वरूप अजूनही मोठं होणार आणि वाढणार आहे, कारण आपल्या या परिसरात पश्चिम मतदारसंघात खूप मोठ्या प्रमाणात खानदेशची मंडळी, कसमादे असतील, जळगाव असतील, धुळे असतील, ह्या सगळ्याकडची मंडळी मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे। सगळ्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून आभार मानते, कौतुक करते आणि अशीच साथ पुढे आपण सगळेजण मिळून ठेवा। आताच आपल्याला संयोजकांनी सांगितलं की एकी दाखवा आपली खानदेशी आणि यापुढे असंच राहून आपण सर्वजण एकत्र राहूया। धन्यवाद, जय श्रीराम। सातपूर शहर सार्वजनिक श्री कानबाई माता उत्सव समितीच्या वतीने या पहिल्याच वर्षी आयोजित केलेल्या श्री कानबाई माता उत्सवाच्या कार्यक्रमासाठी यथाशक्ती योगदान देणाऱ्या असंख्य मान्यवरांच्या नावाचा उल्लेख करत समितीच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले। तर आमदार सीमाताई हिरे, मनसे प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, माजी नगरसेवक शशिकांत जाधव, नंदुशेठ जाधव, मामा ठाकरे, माजी नगरसेविका इंदुबाई नागरे, उषाताई शेळके, माधुरी बुलकर, गीता जाधव, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र दिवरे, मनोज तांबे, रवींद्र दिवरे, समाधान दिवरे आदी असंख्य मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या कानबाई माता उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील, कार्याध्यक्ष गीताताई संजय जाधव, उपाध्यक्ष गुलाब माळी, सचिव संजय राजपूत, सहसचिव दिनेश कोठावदे, खजिनदार वसंत सोनवणे, सहखजिनदार दीपक बडगुजर, सल्लागार प्रभाकर कदम, कोर कमिटीचे शंकर पाटील, सुरेश मोरे, रवींद्र आहिरराव, भगवान पाटील, सुधाकर शिसोदे, गणेश बोलकर, हेमंत शिरसाट, नाना वाघ, किरण देशमुख, कैलास कुंभार, सतीश सूर्यवंशी, गजेंद्र जाधव, राजू चौधरी, उमेश चौधरी, दीपक देसले, प्रकाश महाजन, डॉक्टर राहुल पाटील, कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब सोनगिरकर, नामदेव पाटील, रमेश ठाकरे, जितेंद्र वाघुल, ज्ञानेश्वर पाटील, शीतल कुमार लोहार, राजू कुमावत, प्रकाश ठाकूर, राजू भावसार, हंसराज पवार, विठ्ठल राजपूत, विनोद पाटील, लोटन वाघ, दिलीप जैन, बबलू वसईकर आदींनी हा पहिलाच उत्सव यशस्वी केला। एनसी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर।